आघाडी या पक्षाच्या बॅनर खाली ईव्हीएम हटाव हा कार्यक्रम इथे आयोजित केला। कार्यक्रमाचे आयोजक विजय पाटील साहेब, दिनकरजी वाटोरे आणि आपण सर्व दक्षिण नागपूरचे सर्व विद्यार्थी, उपासक उपासिका आणि इथले समर्पित फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे कार्यकर्ता। भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं। सर्वांना माहिती आहे की जगातलं असं सर्वोत्तम असं हे संविधान आहे। या भारतामध्ये अनेक जाती, हजारो जाती, अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक भाषा बोलणारे लोक राहतात। 140 करोड लोक राहतात। तरी सुद्धा हा भारत एक संघ का आहे? हा या तुटला का नाही? 140 करोडचा हा देश, अनेक आक्रमण झाली या देशावर, तरी पण हा देश अबाधित राहिला, संघटित राहिला। त्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारतीय राज्यघटना म्हणजे संविधान। त्यामुळे या देशात राहणारा शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर आणि कोणतेही प्रायव्हेट काम करणारा सर्व लोक यांना त्यांचे आपले अधिकार या संविधानाच्या मार्फत मिळालेले आहेत। परंतु आज होतं काय? आज ईव्हीएम हटाव हा मुद्दा आहे। ईव्हीएम हटाव का बरं? ईव्हीएम हटाव ईव्हीएम हटाव म्हणजे 2014 पासून आपण या देशामध्ये आलेलं राज्य पाहतात। हे कोणाचं राज्य आहे? हे कसलं राज्य आहे? याची तुलना आता हिटलर सोबत होते। या राज्याची, या मोदी सरकारची किंवा बीजेपी सरकारची तुलना हिटलर सोबत होते। म्हणजे आपण आता हिटलरशाहीकडे वाटचाल करत आहोत की बाबासाहेबांनी दिलेले पवित्र संविधान की जे लोकशाहीला मान्य करतं, त्या लोकशाहीकडे आपण वाटचाल करतोय की आपण हुकुमशाहीकडे चाललो? हा प्रश्न निर्माण झाला आहे। आणि ते कशामुळे? की फक्त ईव्हीएम मुळे। आता ते म्हणतात की अब की बार 400, म्हणजे ते 400 खासदार निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे। काय त्यांच्याकडे असे 400 खासदार निवडून येतील? त्यांच्याकडे ईव्हीएम आहे। म्हणून सर्वात अगोदर आपल्याला जर यांना हटवायचं असेल या हिटलरशाहीवादी लोकांना, तर ईव्हीएम आपल्याला हटवावाच लागेल। त्यासाठी आपण इथे बसल्या। ईव्हीएम हटणार कसा? तुमच्या आमचा तर प्रयत्न राहील, परंतु याच्यासाठी फार मोठं एक आंदोलन, एक चळवळ उभी करावी लागेल। चळवळ कोण? चळवळीचं नेतृत्व कोण करणार? कोण आहे देशामध्ये जो मोदीला डायरेक्ट चॅलेंज करतो की मोदीला RSSच्या मोहन भागवतला जेलमध्ये टाकून दिल्या नागपूरच्या? हे कोण चॅलेंज करतो माहिती आहे तुम्हाला? एकमेव साहेब आहेत आणि ते म्हणजे प्रकाश आंबेडकर। मला दुसरा नेता इथे दिसत नाही त्या नागपूरमध्ये आणि महाराष्ट्रातही दिसत नाही जो डायरेक्ट नागपूरमध्ये येऊन मोदींना आणि त्या अमित शहाना आणि भागवतांना चॅलेंज करतो। तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर। काही दिवसापूर्वी 25 डिसेंबरला इथे स्त्री मुक्ती परिषद घेतली होती कस्तुरबा पार्कला। लाखो लोक आले होते। त्या स्टेजवर कोणी माणूस नव्हता, सर्व स्त्रिया होत्या। कारण की स्त्री मुक्ती दिवस म्हणजे काय आहे? आपण स्त्रियांचं मोठं योगदान असतं तुमच्या म्हणण्याप्रमाणे, आणि ते सत्यही आहे। आज स्त्री पायलटही आहे, आज स्त्री कमांडरही आहे, आज स्त्री नेव्हीमध्ये बी आहे, आज स्त्री भारतीय सैन्यातही आहे, आज पोलीस दलातही आहे आणि स्त्री हेलिकॉप्टरही चालवते, विमानही चालवते। आज पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया बसतात। स्त्री प्रधानमंत्री बनते, स्त्री केंद्रीय मंत्री बनते, स्त्री तहसीलदार, कलेक्टर सुद्धा बनते। कशामुळे? एकच घटनेमुळे। त्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री मुक्तीच्या साठी, त्या स्त्रियांना अधिकार देण्यासाठी हिंदू कोड बिलचा कायदा लिहिला होता। आणि त्या हिंदू कोड बिलच्या कायद्याला विरोध कोणी केला? त्या हिटलरशाहीच्या लोकांनी। त्या काळात सुद्धा या स्त्रियांना मिळालेले जे अधिकार भारतीय संविधानात होते त्याच्यासाठी विरोध केला होता या हिटलरशाही आणि या RSS गर्दीच्या लोकांनी। पण तरी पण बाबासाहेब आंबेडकर थांबले नाही, डगमगले नाही। या देशातले चारही शंकराचार्य, कट्टर मनुवादी, हिंदुत्ववादी लोकांनी हिंदू कोड बिल या कायद्याला विरोध केला होता, पण तरी पण बाबासाहेब थांबले नाही। आणि शेवटी हा कायदा त्या स्त्री मुक्ती
स्त्रियांना अधिकार देण्याचा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये आणून ठेवला. आणि सर्व स्त्रियांना त्या देशावर जर स्त्रियावर कोणाचे उपकार असतील तर फक्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याच्यामुळे खातो पितो चालतो बोलतो श्वासही घेतो तर तो बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेमुळे आहे. नाही तर आम्ही काय होतो मग म्हणतात त्या पेशवाईच्या काळामध्ये पाठीवर झाडू आणि तोंडाला मडके होते असं ऐकलं आहे. परंतु ते खरं असेल खोटं असेल ते खरं होतं. परंतु आमच्या 1818 मध्ये 500 शूरवीर महासैनिकांनी आम्ही ते रक्त आहोत. त्या भीमा कोरेगावच्या त्या रणांगणामध्ये त्या 500 शूरवीर महासैनिकांनी 25,000 पेशव्यांचा पराभव केला. स्वतःच्या जीवाची आहुती दिली, बलिदान दिलं आणि ते पेशवाई या देशातून या समाजातून नष्ट करून पुन्हा लोकशाहीची मुहूर्तमेढ केली 200 वर्षापूर्वी. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आज आपल्याला या ईव्हीएम हटवण्यासाठी आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांना एकमेव नेता आहे, त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आपल्यासोबत भारतीय बौद्ध महासभा आहे, मीराताई आंबेडकर आहेत, भारतीय बौद्ध महासभाचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर आहेत, आनंदराज आंबेडकर आहेत, संपूर्ण आंबेडकर परिवार आज आपल्या सोबत आहे. आम्ही काय केलं? आम्ही मोठे बेकार लोक आहोत आम्ही. अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी सर्व काही केलं, आज त्यांचा परिवार काय आहे, कसा जगतो तो परिवार? बाबासाहेबांची सूनबाई म्हणजे प्रकाश आंबेडकरांची आई कशी जगते, त्यांचे नातलग कसे जगतात? आज प्रकाश आंबेडकरांना सुद्धा नक्षलवादी बनवण्याचा किंवा नक्षलवादी समर्थक असल्याचा ठपका इथलं मनोवादी सरकार ठेवते. ते एल्गार परिषद माहिती आहे ना, आजही भीमा कोरेगावच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्याच्यात पेशी होते, गवाही होते आणि लढत आहेत ते फक्त प्रकाश आंबेडकर साहेब लढत आहेत. मी जेव्हा भीमा कोरेगावचं ते मंदिर बघितला आणि प्रकाश आंबेडकरांची भूमिका बघितली तेव्हा मी निर्णय घेऊन घेतला की नाही, आता एकच साहेब आणि बाळासाहेब आंबेडकर, करंगीर आंबेडकर और राजबीर आंबेडकर. अनेक नेता तुम्ही पाहिले, मला वादविवादात पडायचं नाही. अनेक नेता पाहिले, अनेक पक्ष पाहिले आणि त्याचे रिझल्ट सुद्धा पाहिले, त्याचे परिणाम काय झाले आज आपल्यावर ते सुद्धा तुम्ही पाहिले. परंतु तुम्ही आज बाबासाहेबांचे आपण म्हणतो बाबासाहेबांचे ऋण आपण फेडू शकत नाही असं आपल्या इथे आहे. परंतु ऋण जर फेडायचं असेल तर त्याच्या परिवाराला का साथ देऊ नये, का साथ देऊ नये? अनेक विद्वान अनेक विचारवंत या नागपूर शहरात राहतात. अनेक विद्वान लोक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षाही स्वतःला विद्वान समजतात अशी फौज आहे या महाराष्ट्रात, या नागपूर शहरामध्ये. आज आपण नागपूर शहरामध्ये ऐलान केला स्त्री मुक्ती परिषदेच्या माध्यमातून की आम्ही आता लढणार एकच पक्ष एकच नेता आणि आंबेडकर परिवारावर विश्वास ठेवणार, दुसऱ्या कोणावरही आम्ही आता विश्वास ठेवणार नाही. पाहिलीचे 50 नेता आहेत, हजारो नेता आहेत, काय केलं त्यांनी? एका सीट साठी भांडतात, मग त्या दाराने कसा आमदार होईल, कसा खासदार होईल, फक्त याचा विचार करतात. अगर प्रकाश आंबेडकर साहेबांना मंत्री आणि खासदार व्हायचं असतं तर अख्खी जिंदगी आंबेडकर नावच काफी होतं. अख्खी जिंदगी ते मंत्री बनू शकले असते केंद्रात, अख्खी जिंदगी खासदार राहू शकले असते. आज हे म्हणतात तुम्ही अकोल्याची एक सीट घेऊन या साहेब आणि आम्हाला सर्व पाठिंबा महाराष्ट्रात देऊन द्या. अरे एक सीट घ्यायची असती तर तुम्हाला सांगितलं अख्खी जिंदगी खासदार राहिले असते, मंत्री राहिले असते. आंबेडकर साहेब, अरे रामदास आठवले सारखा माणूस मागच्या दारातून जाऊन जेव्हा मंत्री बनू शकतो, ज्याला बोलता येत नाही, तर बाळासाहेब आंबेडकर सारखे विद्वान जे दूरदृष्टी ठेवून असे बोलतात, असे मुद्दे उपस्थित करतात की आजच्या तारखेला मराठा, ओबीसी आणि सर्व बहुजन लोक प्रकाश आंबेडकरांची गरज वाटते. त्यांना ओबीसी आपल्या मंचावर बोलवतो, मराठा आपल्या मंचावर बोलवतात, कारण की ते गाळे अभ्यासक आहेत संविधानाचे आणि निर्णय घेणारे आहेत.
ते चापलुसी करून बीजेपी किंवा मनुवाद्यांची मंत्री किंवा आमदार खासदार बनणारे प्रकाश आंबेडकर नाही आहेत. म्हणून हे लक्षात घ्या, परिस्थिती फार कठीण आहे. आपल्या पोराबाळाचं भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल, एकेकाळी या शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि त्या शिक्षणाच्या भरोशावर आपला समाज आज डॉक्टर, इंजिनियर, IAS, IPS, प्रोफेसर आणि उच्च पदावर आरूढ झाला, मंत्री बनतो, खासदार बनतो. बाबासाहेबांमुळे आज ते शिक्षण धोक्यात आलंय. तुमच्या पोरामध्ये टॅलेंट असेल तरी पण तो डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर बनू शकत नाही. इतके भयंकर पैसे आणि फीस लागतात की तुम्ही शिक्षणही घेऊ शकत नाही. आज 6% वरून 3% या मनोवादी सरकारने याचं बजेट आणून ठेवलं आणि शिक्षणाची दारं आपल्यासाठी बंद करून ठेवली. आपण जिम्मेदार असू, आपल्या परिवाराची हत्या करणारे आपणच असू. जर आपण संघटित होऊन संघर्ष केला नाही तर आपल्या परिवाराचे भविष्य उद्ध्वस्त करणारे आपणच असू. म्हणून आता ही वेळ गेली नाही, तुकड्या तुकड्या संघर्ष करून चालणार नाही. म्हणून आज उठा, जागे व्हा. ईव्हीएमचं एक माध्यम आहे हो, ईव्हीएम याच्यामुळे ते एक माध्यम, अनेक माध्यम आहेत. तुम्हाला आता मागचं लोकसभेचे एक सत्र झालं. बीजेपीच्या सरकारने काय केलं, त्या राज्यसभेमध्ये 145 खासदारांना निलंबित करून टाकलं आणि हे बिल आणलं. कोणतं बिल आणलं? निर्वाचन आयोग म्हणजे निवडणूक आयोग हा प्रमुख असतो, त्याला इतके अधिकार असतात ते सरकारलाही नसतं. सरकार जेव्हा आचारसंहिता लागू होते तेव्हा सरकारला काही अधिकार नसतो. अधिकार असतो मुख्य निर्वाचन आयुक्तांना. परंतु तो मुख्य निर्वाचन आयोगाने काय केलं, या लोकांनी एक बिल आणला राज्यसभेत की जसे 3 लोक राहतात, एक CJM म्हणजे सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस, एक विरोधी पक्ष नेता आणि एक खासदार, असे 3 लोक असतात. परंतु यांनी काय केलं, या प्रक्रियेमधून जे सुप्रीम कोर्टाचे प्रमुख जज असतात त्यांना डावलून टाकलं आणि आता उरले कोण, फक्त प्रधानमंत्री आणि तो एक त्यांचा खासदार, जो खासदार राहील किंवा मंत्री राहील, तो 2च उरले. आणि चीफ जस्टिस बाजूला झाला का, आणि त्याच्यासाठी त्यांनी हा इतिहास त्यांनी रचला. या संपूर्ण जगाच्या पाठीवर जितके देश असतील आजपर्यंत 145 खासदार एका वेळेस निलंबित झाले असं तुम्हाला शोधूनही दिसणार नाही. याने करून दाखवलं. हा इतका मोठा विद्वान आहे, काय नाव त्याच्या साथ, तो हरामखोर, त्यांनी करून दाखवलं. 145 खासदार निलंबित करून दिले आणि कोणी विरोध करणारा नाही आणि ते बिल पास करून टाकलं त्यांनी, त्या बीजेपी सरकारने. म्हणून आज अत्यंत आवश्यक आहे की प्रकाश आंबेडकर आणि आंबेडकर परिवाराचे हात मजबूत करून त्यांना समर्थन देऊन त्यांच्या पाठीशी राहून आपण डॉक्टर बाबासाहेबांचे ऋण जर फेडू शकलो, त्यांच्या केसाची आपण बराबरी करू शकत नाही, परंतु थोडासाही आपला त्याचा सहभाग नोंदवला तर आपण समजू शकतो की आम्ही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेल्या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या अनुसार आंबेडकर परिवाराला साथ देऊन आम्ही या संविधानाची रक्षा करू. जर 400 आले त्यांचे तर हे संविधान कुठे जाईल याची काही पायमल्लीकरण सुरू आहे. नुसती 145 खासदार एका वेळेस निलंबित, संविधानाची पायमल्ली सुरू आहे. संविधान धोक्यात आहे आणि संविधान वाचलं तर हा देश वाचेल. हा ईव्हीएम हटवल्याशिवाय आपण राहणार नाही. म्हणून संविधान वाचवण्याची जी लढाई मी परवा 20 तारखेला अमरावतीत गेलो होतो, काही मी सांगितलं, हे नागपुरात 1 लाखची सभा झाली, अमरावतीमध्ये याच्यापेक्षा दुप्पट सभा बघितली मी. इतका त्या अमरावतीमध्ये माहोल होता. संपूर्ण महाराष्ट्रात माहोल आहे. आज जेही कोणतेही पक्ष आहेत, एका धर्माच्या आणि एका जातीच्या नावावर पार्टी चालत नाही, चालणार नाही. तुम्ही कधी सत्तेत जाणारही नाही. नाही तर फक्त कवाड्या आठवल्यासारखे मिळत, हा एक आमदारकी घे, खासदारकी दे. ते क्षुल्लक गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका. आपण सत्ताधारी जर बनायचे असेल तर संपूर्ण बहुजन समाज, ज्यामध्ये फुले, साडी, माळी, लोहार, सुतार, चमार, धीवर, महार, मातंग, कर्मकर्या सर्वांना घेऊन, मुसलमान, आदिवासी यांना सर्वांना घेऊन
जे आज प्रकाश आंबेडकर आहेत ते करतायत. अकोल्यामध्ये 25 वर्षापासून बाळासाहेब आंबेडकरांची सत्ता आहे. अनेक मोदी लाट आल्या हो, परंतु बाळासाहेबांची सत्ता त्या अकोल्यामधून ते मोदी लाट हलवू शकली नाही. म्हणून आज आपला विश्वास सार्थक करायचा ठरवायचा असेल, त्या चळवळीमध्ये योगदान करायचं असेल तर आपणही अकोला, पुणा आणि ते वाशिम, बुलढाणामध्ये जशी आपली सत्ता आहे तसंही आपण एक प्रयत्न करा, एक व्हा, एकजूट होऊन संघर्ष करा आणि संविधान वाटवण्यासाठी, नियम हटवण्यासाठी आपण संघटित होऊन प्रकाश आंबेडकर साहेबांना साथ द्या, वंचित बहुजन आघाडीला साथ द्या. आंबेडकर परिवाराची सुरक्षा करण्याची जिम्मेदारी आमच्यावर आहे, एवढं लक्षात ठेवा आणि कामाला लागा. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. आपण इथे उपस्थित झालात त्याच्याबद्दल सर्व महिलांचं आणि विद्यार्थ्यांचं आणि सर्वांचं आभार व्यक्त करतो. जय भीम, जय शिवराज, धन्यवाद.